पाहू शकता किती जवळ आहेत काजूच्या बिया. फुल एकदम कच्चे पिक्के बोंड सगळे. कैसा लगा? कडक आहे ना. येऊ दे, चल येऊ दे, येऊ दे. हा येऊ दे, इकडं इकडं येऊ दे, सरळ येऊ दे, येऊ दे सरळ. आंब्याला मोर आला. फणस इकडं इकडं इथूनच का. चला निघालोय नेहमीप्रमाणे कैऱ्या गोळा करायला. आंबे नाही काय रोशनी. नेहमीप्रमाणे मामा आलाय. मामा मी रोशनी बोबडीला घरी ठेवली. पटकन जाऊन म्हटलं कैऱ्या घेऊन येऊ. पावसाळ्यात भारी असतं एकदम हिरवं हिरवं एकदम पूर्ण जंगल. मी चाललोय आंबे आणायला. किती ऊन आहे पण त्या उन्हात पण आम्ही आलोय कैऱ्या तोडायला. पिशवी घेऊन बघू भेटले तर घेणार. हां मागे तिकडं काढले होते. याच एरियात फिरून आम्ही मागच्या वर्षी काढले होते आंबे, काजू, फणस 3 गोष्टी आणल्या होत्या. बघू आता आज कैरी मिळते का. कारण की अजून काय सीझन नाही आहे. थोडंसं लवकर आलो होतो शिमग्याला. सो बघू मामा बोलला चल जाऊन बघू वरती कैरी वगैरे आली घ्या. चला हे बघा काजूचं झाडात. दाखव रोशनी बोंड. बोंड दाखव इकडं. काजूचं कसं असतं लाल लाल असं असतं बोंड. काढू ना. आणि हे बघा बऱ्याचपैकी आलेत अशा बी आहेत काजूच्या. दिसू शकता फास्टमध्ये भरपूर आलेले आहेत. सो काढूया आणि घेऊन जाऊ आपल्याला काजूच्या भाजीसाठी. हां हे एक असतं आम्ही जातात दे जातात. दाखव. एक असतात अमीर लोक, एक असतात त्याच्यापेक्षा अमीर लोक, आणि एक असतात काजू खाणारे. काजू येतात ना. हां एक नंबर. असं काजू तरी काढून जाऊ फटाफट. चला पाहू शकता किती जवळ आहेत काजूच्या बिया. आणि आम्ही काढतोय फटाफट भाजीसाठी. या कच्च्या आहेत. कच्च्याची भाजी लय भारी होते. पण काढून घेतोय फटाफट. मामा तोडतोय. बघा काढ तू काढ. खायला पडलेले बघा. काय काय पिकलेत काय काय कच्चे आहेत. पण जास्त करून सगळे कच्चेच आहेत. फटाफट फटाफट मामा काढतोय बघा. असं पडतात फटाफट फटाफट फटाफट. काय इथं पडली. ठीक आहे ठीक आहे. तो तिथे एक पडली. तिथे एक अशी दिसत नाही आपल्याला.
सक्सेसफुली या काठीने आता आम्ही भरपूर अशा काजूच्या बिया तोडल्या. तुम्हाला दाखवतो थांबा. पाहू शकता मस्त 2 टाईमची भाजी होऊन जाईल काजूची. आणि काजूची भाजी खाणारे आम्ही श्रीमंत लोक बी कोकणी. कारण की तुम्हाला 1000 रुपयाची भाजी भेटत असेल हॉटेलला, पण आम्हाला इथं कुठं कशी भेटते, रानात जाऊन फक्त थोडी मेहनत करायला लागते. काजूची जी भाजी बनते ना, एक नंबर बनते. हां, आणि सुकल्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे. हां, आणि इथं थोडं आंबे चालले, बघू आंब्याच्या झाडाला आंबे आलेत का. फटाफट असे आंबे काढू. छोटे आहेत पण आंबे. बघू आंबे आलेत पण एकदम बारीक आहेत, त्यामुळे कॅन्सल केले. परत चाललो काजूकडंच. म्हटलं आता आंबे जरा मोठे होऊ द्या, मोठे झाल्यानंतर येऊ. तर जाऊया काजू काढायला परत एकदा. त्या साईडचे काजू काढलेत. इकडनं चाललो आहे परतीच्या प्रवासाला. आणि इकडं बघू परतीला एक आहे काजूचं झाड, तिथं बघूया भेटतोय का आपल्याला काजू. सो चलो. पाहू शकता काजू, पिक्के काजू बघा, पूर्ण असे पिकलेत पूर्ण. बघूया. सो इकडे सावली जरा सावली. पाहू शकता तुम्ही फुल एकदम कच्चे, पिक्के, बोंड सगळे तिन्ही टाईप आहेत. आणि आता हे काजू खाऊन दाखवणार आहे कसा लागतोय. सेकंड टाइम पुन्हा एकदा. कैसा लगा? कडक आहे ना, मजा आ गया. हा ओरिजिनल काजूचा बोंड्याचा रस. 100 काजू खाल्ल्यासारखं आहे ते. फायदा झाला. सो बघा खाली बघा बी आहे काजूची, खाली फळ तयार होतं आणि वरती जे असतं ते पूर्ण रसाचं असतं, चुपायचं असतं मस्त. त्यातनं रस जो येतो तो एक नंबर लागतो. पाहू शकता जबरदस्त असं. चला आता निघूया. जायचं आता आपल्याला मुसाडला. तिथं बघू काय करता येते संध्याकाळी चुलीवर. सो आत्तापर्यंतचं काजू कसे वाटले तुला? जबरदस्त ना. तर बघू मुसाडला जाऊन काय करता येते आणि मग तिथं जाऊन आपण व्हिडिओ एंड करू. मुसाडला काही रेसिपी करणार आहे, जर ती केली तर मग हा व्हिडिओ आपण तिथं एंड करूया. नाहीतर बघू अजून काय भेटते का करायला. सो चलो आता जायचं आपल्याला डायरेक्ट मुक्काम पोस्ट मुसाड राजकडं. तर आता पोचलेलो आहे घरी. आणि इकडं बघा भाकऱ्या थापायचं काम चालू आहे चुलीवरच्या. ही बघा ही एक थापती आहे. उबडी दाखव कशी थापायची, कशी थापायची. आणि रोशनीचं आवडतं काम चुलीवरची भाकरी. हा बरं वाटतं का मग? हा रोशनी चुलीवर जेवण करताना तुला कसं वाटतं? रिया बघा इकडं. बघू आजचा मेनू काय आहे. भाकरी तर आहे, चिकन भाकरी आहे आज मस्तपैकी. चिकन भाकरी खाणार आहे आणि नंतर जाणार आहे आपण पालखी बघायला. सो बघू जेवायला काय काय नंतर दाखवतो तुम्हाला. सो आता आम्ही आहे मावशीच्या घरी मुसाडला आणि आता चाललो आहे पालखी नाचवायला. म्हणजे ओंकार नाचवणार आहे, मी व्हिडिओ काढणार आहे, तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे गावाला तर पालखी नाही नाचवत, पण मुसाडला किंवा ओंकारच्या गावाकडं फुल पालखी नाचवतात. अंधार दिसतो थोडा, तिकडं अंधार नसेल. चला तुम्हाला दाखवतो पालखी कशी नाचवतात.